संवारी अव्यक्ते रूपाले गुणवंत भक्ता रखे पाया पासी दुर्जना से संहारी तुका जया तैसा भक्ता रखे पाया पासी दुर्जना से संहारी योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्ना अन्नामष्टहस्तचरणश्रवणत्वगादिं प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पाण्डुरङ्गाय दूसरे चरण चंद्राजिया दूसरे चरण चंद्राजिया दूसरे चरण चंद्राजिया स्वामिनी मैं राधे जुगो दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास मुक्ति कहे गोपाल सो मेरे मुक्ति बता ब्रज मस्तक लगे मुक्ति मुक्त हो जाए नमो सद्गुरु तुकया दान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति सेविला मातात्मजमानयुक्त मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये विठल
घेऊन या चक्रगदा हाचे दंडा करीतो भक्ता राखे पायापासे दुर्जनासे संहारी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे श्री संत तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग आपल्या सेवेकरता निवडलेला आहे. आणि या अभंगामध्ये श्री संत तुकोबराय भगवान परमात्म्याचं वर्णन करून सांगतात ज्यावेळेस भगवत भक्तावर गो मातेवर ब्राह्मणावर काय येतं संकट येतं आल्यानंतर भगवान परमात्मा काय करतात तर काय करतात सांगत असताना तुकोबराय म्हणतात की बाबा आल्यानंतर भगवान परमात्मा येतात कसे घेऊन या चक्र गदा आणि घेऊन आल्यानंतर काय करतात भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. भगवान परमात्मा भक्ताला पायापाशी राखतो दुर्जनाचा नाश करतो आणि तोच भगवान परमात्म्याचा काय आहे धंदा आहे बरं का. घेऊन या चक्रगदा हाच धंदा करीतो भगवान परमात्मा हाच धंदा करतो. आणि तुकोबराय म्हणतात जे परब्रह्म निर्गुण स्वरूपामध्ये व्याप्त असलेलं ब्रह्म ते काय होतं अव्यक्त ते आकार आले किंवा आकाराला आले आल्यानंतर काय झालं रूपा केले गुणवंत. भगवान परमात्मा आकाराला येतात ते म्हणजे भक्ताच्या प्रेमापोटी आकाराला येतात. आणि तुकोबराय म्हणतात ते भगवान परमात्मा भगवत भक्ताची काय करतात इच्छापूर्ती करतात. तुका म्हणे इच्छा पुरवी जया तैसा विठ्ठल भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी विठ्ठल विठ्ठल. चालत असलेला आपला हरिनाम सप्ताह आपले जे झटोबा बाबा आहेत त्यांच्या प्रगट दिनानिमित्त हा काय आहे सप्ताह आहे. सप्ताह म्हणजे 7 दिवसाचा असतो. हा किती दिवसाचा आहे 3 दिवसाचा. पण 3 दिवसात किती कीर्तन आहेत हा लय अवघड आहे. 3 दिवसात 8 कीर्तन होतात बरोबर आहे ना. आणि आता 7 दिवसाचा जर ठेवला तर मग 16 ऐकतान काय लय मोठा सप्ताह. आणि खरंच सप्ताह आहे सुंदर असं त्रिदिनी महोत्सव आहे. आणि भगवान प्रभू रामचंद्राची काय आज रामनवमी आहे. नवमी निमित्त हे भगवान परमात्म्याच्या जन्माचं काय आहे कीर्तन आहे. भगवान परमात्मा या मृत्यू लोकामध्ये सुद्धा जन्माला येतात. पण येत असताना कसे येतात पहा. ज्यावेळेस या पृथ्वीवरती काय होतं पापी जय भक्त दैत्य ते मातले धरणीशी झाले ओझे त्यांचे. ज्यावेळेस या धरणी मातेवरती ओझं झालं ती धरती काय करते गायचं रूप धारण करते ब्रह्मदेवापाशी जाते. आणि ब्रह्मदेवापाशी गेल्यानंतर ब्रह्मदेवाला म्हणते महाराज या पृथ्वीवर पापी भरपूर झालेले आहेत म्हणून काहीतरी योजना करा काहीतरी प्रयोजन करा. त्यावेळेस ब्रह्मदेव घेऊन कोणाकडे जातात भगवान शंकराकडे. शंकरजी कोणाकडे जातात भगवान विष्णूकडे जातात. आणि गेल्यानंतर भगवान परमात्मा आकाशवाणीद्वारे सांगतात की बाबा हो काळजी करू नका मी त्रेतायुगामध्ये कोणाच्या घरी अवतार धारण करणार आहे. त्रेतायुगात कोणता अवतार झाला देवाचा भगवान श्रीकृष्ण झाले बरोबर आहे की नाही. भगवान परमात्मा हे द्वापार युगामधले कोणते कृष्ण भगवान परमात्मा. हे कीर्तन झाल्यानंतर आपल्याला कृष्णाचं चरित्र श्रवण करायचं. भगवान परमात्मा म्हणतायत की बाबा मी जन्माला येणार आहे कुठे अयोध्या नगरीमध्ये भगवान परमात्मा जन्माला येणार आहे. पण हे भगवान परमात्मा अनेक वेळा जन्माला येत असताना काय करतात तुकोबरायने वर्णन करून सांगतात पहा. भगवान परमात्मा काय जन्माला येतात तर याचं कारण आहे पाप पृथ्वीवरती वाढल्यानंतर भगवान परमात्मा जन्माला येतात. मग पाप करत असताना कोणते असे पापी होते तर पापी सांगत असताना पहा तुम्हाला भागवत रामायणामध्ये कथा ज्ञात आहे. ज्यावेळेस सनकादिक कोणाकडे गेले होते भगवान परमात्म्याकडे गेले होते. गेल्यानंतर त्या सनकादिकाने जय आणि विजयाला काय दिला श्राप दिला. ते जय विजयाचा उद्धार करण्यासाठी भगवान परमात्मा या मृत्यू लोकामध्ये काय करतात अवतार धारण करतात. पहिला त्यांना राक्षस योनीमध्ये अवतार प्राप्त झाला ते म्हणजे हिरण्याक्ष आणि हिरण्य कश्यपू. भगवान परमात्मा त्यांना सुद्धा मारण्याकरता हिरण्याक्षला मारण्याकरता वराह रूपानं प्रगट झाले आणि हिरण्यकश्यपूला मारण्याकरता नरसिंह रूपानं प्रगट झाले. पुढे सांगत असताना भगवान परमात्मा त्रेतायुगामध्ये तीच हिरण्याक्ष तीच हिरण्यकश्यपू काय झाले रावणाने
कुंभकर्ण झाले आणि भगवान परमात्म्याला ही पृथ्वी माता सांगते महाराज की या दैत्यानं काय केलेलं आहे, या पृथ्वीवरती पाप काय झालेलं आहे, वाढलेलं आहे, म्हणून देवा तुम्ही काहीतरी करा. आणि या कारण गायीची हत्या होते, ब्राह्मणाचा छळ होतोय, संतांचा अवमान होतोय, असं ती पृथ्वी सांगू लागली. सांगत असताना भगवान परमात्मा म्हणतात काळजी करू नका, मी काय करणार आहे, अयोध्येमध्ये काय करणार आहे. भगवान परमात्मा म्हणतात मी प्रगट होणार आहे. भगवान परमात्म्याचा जन्म होत नाही. बरं तुम्ही म्हणता कस काय, पहा माणसाला यावंच लागतं, संत येतात आणि देव प्रगट होतो. बरं का, जन्माला येत नाही, भगवान परमात्मा जन्माला येत नाही. बरं का, तुम्ही आता आपले नामदेव रामायण करतात, भय कृपाला भय प्रगट कृपाला दीन दयाला कौशल्या हितकारी. हे आम्ही आपण म्हणतो. तुम्हाला एवढं सांगायचं मला की भगवान परमात्मा प्रगट होतात, जन्माला येत नाही. आणि भगवान परमात्मा गीतेमध्ये सुद्धा सांगतात जन्म कर्मच मे दिव्यम. भगवान परमात्मा म्हणतात की बाबा माझा जन्म सुद्धा काय आहे, दिव्य, माझं कर्म सुद्धा दिव्य. असा हा भगवान परमात्मा आहे. आणि तुकोबराय म्हणतात जर या पृथ्वी तलावरती पाप वाढलं तर भगवान परमात्मा काय करतात, हातामध्ये काय घेऊन येतात, तर तुकोबराय म्हणतात अभंगाच्या प्रथम चरणामध्ये काय घेऊन येतो, शंख चक्र गदा पद्म सहित करी असे पण प्रमाण आहेत. बरं का, भगवान परमात्म्याजवळ काय आहे, गदा आहेत, चक्र आहेत. का भगवान परमात्मा गदा आणि चक्र आणतात याचं कारण आहे, गदेनं त्या दुष्टांचा काय करतात, संहार करतात. त्या चक्रानं त्या दुष्टाचा काय करतात, संहार करतात. असे भगवान परमात्मा तुकोबरायांनी वर्णन करून सांगितलं. भगवान परमात्मा आल्यानंतर शंखचक्र घेऊन येतात आणि हा त्या भगवान परमात्म्याचा धंदा आहे. कोणता धंदा आहे बरं भगवान परमात्म्याचा, तर सांगत असताना तुकोबराय दुसऱ्या चरणामध्ये सांगतात पायापाशी दुर्जनाशी संवारी. दुर्जनाला, कोणत्या दुर्जनाला, ज्याचं अंतकरण निर्मळ नाही, जो भगवान परमात्म्याची भक्ती करत नाही, अशा दुर्जनाला सांगितलेलं आहे. बरं का, पहा पहिले दुर्जन कसे होते, भगवान परमात्म्यासोबत वैर करायचे, म्हणून भगवान परमात्मा काय करायचे, अवतार धारण करायचे आणि त्या दुर्जनाचा काय करायचे, संहार करायचे. पण आता भरपूर दुर्जन झालेले आहेत. आता एवढे राम काही जन्माला येणार नाही. का, भगवान परमात्मा सुद्धा विचार करत असं आपल्याला जन्माला घालून, या माणसाला मी जन्माला घातलं, यांना भक्ती करायला पाहिजे तर देवाची भक्ती करत नाही, नाना प्रकाराचे व्याप लावून घेतो, नाना प्रकाराचे व्यवसाय करतो, वाईला भार कुटुंबाचा. तुकोबरायच्या म्हणण्याप्रमाणे नाना प्रकाराच्या सगळ्या काही गोष्टी करतो, पण भगवान परमात्म्याची भक्ती करत नाही. दुसऱ्या दिवशी अंतःकरणामध्ये चांगली भावना नाहीये,
असा जो व्यक्ती आहे तो सुद्धा काय आहे दुष्ट आहे. आणि आपल्याला साधू संत सांगतात आपल्याला तुकडोजी महाराज सुद्धा सांगतात की बाबा अशा दुष्ट माणसाची सावली सुद्धा आपल्या अंगावर पडली नाही पाहिजे असे आपल्याला तुकडोजी महाराज सुद्धा वर्णन करून सांगतात. संगती करावी सदा सज्जनाची, संगती करावी